नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावातून येणाऱ्या सखाराम दादांची. तुमच्या आमच्यासारखे शेतकरी पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतोय हे लक्षात येताच त्यांनी दुकानात धाव घेतली, ती चिकट सापळ्यांसाठी. पण आता आला ट्विस्ट, कारण दुकानदार राकेश त्यांना विचारत होता की नेमका कोणता सापळा देऊ तुम्हाला, पिवळा, निळा की पांढरा. दादा मात्र बुचकळ्यात पडले. ते म्हणाले, दे बाबा कोणता पण, सगळे तर चिकट सापळेच आहेत ना, कोणता पण लावला तरी काय फरक पडतोय. आणि त्यावर राकेश सांगू लागला, अहो दादा, हे चिकट साबळे किड्यांच्या डोळ्यांच्या रचनेनुसार बनलेले असतात, कारण वेगवेगळे किडे वेगवेगळ्या रंगांना आकर्षित होतात. आता हे बघा, चिकट सापळे 3 प्रकारचे असतात, पिवळा, निळा आणि पांढरा. तेव्हा सखाराम दादा म्हणाले, अरे पण आता मला कसं समजणार की माझ्या पिकामध्ये कोणता सापळा लावायचा, हे कोड तूच सोडव. तेव्हा राकेश म्हणाला, अहो दादा, कोड वगैरे काही नाहीये, अगदी सोपं आहे. तुमच्या पिकामध्ये जर मावा, तुडतुडे, पांढरी माशी आलेले असतील तर तुम्ही पिवळा चिकट सापळा लावायचा. आणि जर तुमच्या पिकामध्ये फुलकिडे किंवा पाने पोखरणाऱ्या अळीचे पतंग म्हणजेच लीफ मायनर असतील तर तुम्ही निळा चिकट सापळा वापरायचा. पण जर तुमच्या पिकात उडत्या भुंगुरे असतील किंवा काही ढेकूण सारख्या किडी आल्या असतील तर तुम्ही पांढरा चिकट सापळा लावा. आता सखाराम दादांना सापळ्याच्या रंगाचं गणित समजलं, पण ते म्हणाले, मग आता मी हे सापळे किती घेऊ. तेव्हा राकेश त्यांना समजवायला लागला, हे बघा, किडीच्या नियंत्रणासाठी 100 चौरस मीटरसाठी एक सापळा आणि सर्वेक्षणासाठी 1000 चौरस मीटरसाठी एक सापळा, याप्रमाणे सापळे वापरा. आणि भाजीपाला पिकांमध्ये जर तुम्ही सापळा लावताय तर मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी यांसारख्या पिकांमध्ये एकरी 35 ते 40 सापळे वापरायचे. तर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, चवळी पिकांसाठी 30 बाय 40 सेंटीमीटर आकाराचे एकरी 60 ते 80 सापळे वापरा. आणि हे सापळे पिकात कसे लावायचे तेही सांगतो. पांढरी माशी आणि तुडतुडे या किड्यांसाठी पिकांच्या उंचीपेक्षा 15 सेंटीमीटर खाली सापळे लावायचे. आणि मावा, फुलकिडे या किडींसाठी पिकांच्या उंची इतके किंवा पिकापेक्षा 15 सेंटीमीटर वर सापळे लावायचे. तसंच पिकाच्या ओळीपासून 20 सेंटीमीटर अंतरावर लावा. आता मात्र सखाराम दादा थोडे निवांत वाटत होते. त्यांनी पिकानुसार आणि किडीनुसार चिकट सापळे घेतले. आणि पैसे देत असताना राकेश बोलला, सापळे वापरताना काळजी घ्या बरं. तेव्हा दादा म्हणाले, काय काळजी घ्यायची. राकेश सांगू लागला, सापळे लावताना वाऱ्याचा वेग आणि दिशा लक्षात घेऊन हे सापळे लावायचे, किंवा अत्यंत वेगाने वारे वाहत असतील तर त्या वेळेपुरतं सापळे काढून घ्यायचे. शक्यतो ईशान्य आणि नैऋत्य दिशेला सूर्याच्या दिशेने तिरकस लावायचे. आणि दर 7 ते 10 दिवसांनी किड्यांनी माखलेले सापळे ओल्या कापडाने पुसून घ्यायचे आणि कोरडे करायचे. पुन्हा एरंडी तेल किंवा पांढरे ग्रीस यापैकी कोणताही चिकट पदार्थ लावून सापळे पुन्हा पिकात लावून द्यायचे. अरे म्हणजे सारखे सारखे सापळे घ्यायची गरज नाही आणि पैसे पण तर वाचतायत, सखाराम दादा दुकानदाराला हसून म्हणाले. आणि योग्य त्या सापळ्यांची खरेदी करून समाधानी मनाने घरी गेले. तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर ते आम्हाला सुचवा. आम्ही तुम्ही सुचवलेले तुमचे विषय तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.